यापुढे तुमचा एकही केस गळणार नाही, कारण केसांना योग्य पोषण देण्यासाठी आणि केसांची वाढ दुपटीने करण्यासाठी सोबतच आपले केस मुळापासून मजबूत, काळे आणि दाट बनवण्यासाठी आज आपण एक साधा सोपा घरगुती उपाय बघणार आहोत। आपल्या केसांची योग्य पद्धतीने वाढ करून केस गळती कमी करायची असेल ना, तर आपल्याला आठवड्यातून 2 ते 3 वेळा आपल्या केसांना व्यवस्थित पोषण देणं गरजेचं आहे, ज्याच्यामुळे केसांची वाढ चांगल्या पद्धतीने होईल, सोबतच केस गळती सुद्धा कमी होईल। त्यासाठी एकदम साधा सोपा 100% ट्राइड आणि टेस्टेड असा आज उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला, पावसाळा सुरू झाला आहे। पावसाळ्यामध्ये भरपूर जणींचे केस गळतात, तर ती केस गळती कमी करण्यासाठी आपल्याला पहिली वस्तू इथे वापरायची आहे, ती म्हणजे कोरफड। आपले केस मोठे आणि हेल्दी ठेवण्यासाठी आपल्याला फायदेशीर ठरणारी अशी ही कोरफड आहे। आता इथं ना मी कोरफडीचं एक पान कट करून घेतलेलं आहे। आता हे जे कट करून घेतलेलं पान आहे त्याच्यामधून तुम्ही बघता एक पिवळ्या कलरचा रस बाहेर निघतो, तर तो आपल्याला पूर्णपणे बाहेर काढून टाकायचा आहे। आणि त्यानंतर दुसरी वस्तू सुद्धा मी इथं लगेच घेणार आहे, ते म्हणजे कढीपत्ता। आपल्या केसांसाठी या दोन्ही वस्तू खूप फायदेशीर असतात, त्याच्यामुळे या दोन्ही झाडं तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये नक्की लावू शकता, जेणेकरून गोष्टी आपल्याकडे सहज अवेलेबल असतील। तर अशा पद्धतीचे घरगुती उपाय आपण पटकन आपल्या केसांसाठी किंवा स्किनसाठी करू शकतो। तर असो, आता अशा पद्धतीनं ना कोरफडीचं एक पान मी कट करून घेतलेलं आहे आणि याच्यामधून जो पिवळा रस निघतो तो अजिबात आपल्याला आपल्या केसांसाठी किंवा चेहऱ्यासाठी वापरायचा नाही, जेणेकरून आपल्या स्किनला खाज येऊ शकते, आपल्या केसांना सुद्धा इरिटेशन होऊ शकतं। तर त्यासाठी साधारणतः 1 ते 2 तास तुम्ही अशा पद्धतीनं कोरफड कट करून तशीच ठेवू शकता, किंवा मी ज्या पद्धतीनं करते, पाण्याने स्वच्छ कोरफड धुवून घ्यायचे आणि 1 ते 1.5 तास किंवा अर्धा तास कमीत कमी आपल्याला ती पाण्यामध्ये तशीच बुडवून ठेवायची आहे, जेणेकरून जो काही पिवळा रस आहे जो आपल्या स्किनसाठी केसांसाठी हानिकारक असेल तर तो पूर्णपणे ड्रेन आउट होईल, बाहेर निघून जाईल। आता तोपर्यंत कोरफड आपल्याला पाण्यामध्ये ठेवलेली आहे, तुम्ही त्याच्यानंतर तिचा कलर सुद्धा बदललेला बघू शकता, जेणेकरून आपल्याला नको असलेले कोरफडीमधले सगळे घटक आहेत तर ते पाण्यामध्ये उतरतात आणि फ्रेश अशी कोरफड आपल्या केसांसाठी आपण वापरू शकतो। आता त्यानंतर इथं मी घेतलेल्या आहेत 2 फांद्या कढीपत्त्याच्या। आता फ्रेश असा कढीपत्ता घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये भरपूर जास्त प्रमाणात बीटा कॅरोटीन असतं, जे आपल्या केसांना मुळापासून काळं ठेवण्यासाठी, एक नैसर्गिक काळा रंग देण्यासाठी फायदेशीर ठरतं। आणि त्यानंतर आपण घेणार आहोत ते म्हणजे कांदे। आता कांद्यामध्ये सुद्धा लाल कलरचा कांदा आपल्याला इथं वापरायचा आहे, कारण त्याच्यामध्ये भरपूर चांगल्या प्रमाणामध्ये सल्फरचं प्रमाण असतं। आपण जितका लाल कांदा चिरू ना, तितकं आपल्या डोळ्यातनं जास्त पाणी येतं, कारण त्याच्यामध्ये असलेलं सल्फर। आणि हेच सल्फर मैत्रिणींनो आपल्या केसांच्या वाढीसाठी खूप जास्त आवश्यक आहे, ज्याच्यामुळे केसांची मुळं मजबूत होतात, केस गळती कमी होते, टाळूमध्ये ब्लड सर्क्युलेशन खूप चांगल्या पद्धतीने ॲक्टिवेट होतं। त्यासाठी आवर्जून तुम्ही कांद्याच्या रसाचा सुद्धा पावसाळ्यामध्ये नक्की तुमच्या केसांसाठी वापर करा। आता इथं एक मीडियम साईजचा कांदा मी घेतलेला आहे, जेणेकरून एका वेळच्या यूजसाठी मी हा हेअर मास्क बनवणार आहे। हा कांदा आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। कढीपत्त्याची पानं सुद्धा व्यवस्थित काढून घेतलेली आहेत। तोपर्यंत आपली कोरफड सुद्धा पाण्यामध्ये छान पद्धतीनं भिजलेली आहे। त्याच्यातला नको असलेला जो पिवळ्या कलरचा जो रस आहे तो पूर्णपणे पाण्यामध्ये उतरलाय। पाण्याचा कलर सुद्धा तुम्ही बघू शकता चेंज झालेला आहे। आता ही जी कोरफड आहे ही आपल्या चेहऱ्यासाठी किंवा स्किनसाठी वापरण्यासाठी पूर्णपणे सेफ आहे। आता वापरण्यापूर्वी आपल्याला त्याच्या साईडचे जे काटे आहेत ते व्यवस्थितपणे काढून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे याच्यामधला कोरफडीचा रस। आता कोरफडीच्या रसामध्येच ओरिजिनल पाण्याचं प्रमाण भरपूर जास्त चांगल्या प्रमाणात असतं, त्याच्यामुळे आपल्या केसांना एक स्मूथ सिल्की शायनी इफेक्ट मिळतो। सोबतच आपल्या टाळूमध्ये काही खाज असेल, इन्फेक्शन असेल, हे सगळं क्लीन करून आपली टाळू स्वच्छ ठेवण्यासाठी सुद्धा कोरफडीचा वापर होतो। जर आपली टाळू स्वच्छ असेल तर आपली केस गळती होत नाही आणि तिथून केसांची मुळं सुद्धा मजबूत असतात, त्यामुळे दुपटीने केस वाढण्यासाठी फायदा होतो। आता अशा पद्धतीनं मी इथं फक्त कोरफडीचा गर काढून घेणार आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं डायरेक्ट कोरफड कट करून सुद्धा घेऊ शकता। मी दोन्ही पद्धतीनं वापरते। आज मी कोरफडीचा गर घेते। अशा पद्धतीनं जी साल आहे तर ती मी आज वापरणार नाही, तुम्ही सालीसकट सुद्धा कोरफड वापरू शकता। खरं तर अशा पद्धतीच्या घरगुती होम रेमेडी ह्या पूर्णपणे सेफ असतात, फक्त ते योग्य पद्धतीने तुम्ही वापरल्या तर त्याचा आपल्या स्किनसाठी आणि आपल्या केसांसाठी कुठलाही साईड इफेक्ट होत नाही। पण हो, अजूनही तुम्हाला असं वाटत असेल याच्यापैकी कुठल्या जरी एखाद्या घटकाची तुम्हाला ॲलर्जी होत असेल तर एकदा पॅच टेस्ट नक्की करा। आता त्याच्यानंतर इथं वापरायचे आहेत थोडेसे मेथीदाणे। मेथीदाणे तुमच्या केसांची कुठलीही समस्या असेल तर अगदी रामबाण उपाय आहे, खूप फायदेशीर आहेत मेथीदाणे। मेथीदाण्यांचं तुम्ही हेअर ऑइल, हेअर सिरम किंवा हेअर मास्क कुठल्याही फॉर्ममध्ये तुम्ही केसांसाठी मेथीदाणे वापरू शकता, ज्याच्यामुळे तुमची केस गळती 100% कमी व्हायला फायदा होतो। आणि म्हणूनच इतक्या पॉवरफुल गोष्टी आपण एकत्र करून असा एक हेअर मास्क बनवणार आहोत।
सगळ्या गोष्टी आपल्याला मिक्सरच्या स्वच्छ भांड्यामध्ये टाकायच्या आहेत आणि अजिबात याच्यामध्ये पाणी न टाकता आपल्याला हे सगळं मिक्सरवरती ना छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे। आता 2 ते 3 वेळा आपल्याला हे मिक्सरवरती छान फिरवून घ्यायचं, जेणेकरून आपण याच्यामध्ये मेथीदाणे सुद्धा वापरले आहेत ते व्यवस्थित बारीक होतील। कांद्यामधलं जे सल्फर आहे, कढीपत्ता जो आहे, त्याच्यानंतर कोरफडीचा रस आहे, या सगळ्या गोष्टी एकमेकांमध्ये छान मिक्सअप होतील, डायल्यूट होतील। छान पद्धतीनं तुम्ही हे मिक्सरवरती बारीक करून घ्या। तर अशा पद्धतीनं तयार केलेला कुठलाही हेअर मास्क असेल जो आपल्या केसांना छान पोषण देतो आणि केसांची मुळं मजबूत करतो, त्याच्यामुळे आपली केस गळती कमी होते, केसांची वाढ दुपटीने होण्यासाठी मदत होते। सोबतच आपण याच्यामध्ये कढीपत्ता सुद्धा वापरला आहे, ज्याच्यामुळे आपल्या केसांचा नैसर्गिक काळा रंग राहण्यासाठी सुद्धा फायदा होतो। आजकाल केस गळती सोबतच केस पांढरे होण्याची समस्या सुद्धा सगळ्यांना सतावते आणि ते अगदी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांनाच आहे। त्याच्यामुळे मी माझ्या कुठल्याही होम रेमेडीमध्ये शक्यतो कढीपत्त्याचा वापर सुद्धा जास्तीत जास्त करते। तर अशा पद्धतीनं आपला हा साधा सोपा हेअर मास्क आहे तर तो तयार झालेला आहे। छान पद्धतीनं एका वाटीमध्ये किंवा बाउलमध्ये तुम्ही तो काढून घेऊ शकता आणि याची कन्सिस्टन्सी सुद्धा तुम्ही बघू शकता, एकदम स्मूथ अशी कन्सिस्टन्सी आहे, ज्याच्यामध्ये मेथीदाणे सुद्धा छान पद्धतीनं बारीक झालेले आहेत। आणि छान पद्धतीनं हा जो हेअर मास्क आहे आठवड्यातून 2 वेळा तुम्ही केसांवरती अप्लाय करू शकता, जेणेकरून सध्या पावसाळा आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला केस गळती कमी होईल, केसांची मुळं मजबूत होतील, टाळू एकदम स्वच्छ आणि क्लीन होईल। खरं तर पावसाळ्यामध्ये ना आपली टाळूची त्वचा जी असते, जी सतत ओलसर असते, त्याच्यामुळे खाज येते, सतत चिकटपणा असतो, वास यायला लागतो आणि त्याच्यामुळे सुद्धा खूप जास्त प्रमाणात केस गळती होते। तर अशा पद्धतीनं हा हेअर मास्क तुम्हाला जर 2 वेळा शक्य नसेल तर आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा तुम्ही नक्की लावू शकता। आता हा हेअर मास्क लावताना तुम्ही याच्यामध्ये कुठलंही हेअर ऑइल, घरगुती तयार केलेलं तेल किंवा साधं खोबरेल तेल किंवा एरंडीचं तेल याच्यामध्ये टाकून सुद्धा हा हेअर मास्क केसांवरती लावू शकता। मी कधी कधी तेल टाकून लावते किंवा कधी कधी जर मी हेअर ऑइलिंग केलं असेल तर अशा पद्धतीनं फक्त हा हेअर मास्क जो आहे तो कमीत कमी अर्धा तास किंवा जास्तीत जास्त 45 मिनिटं वगैरे तुम्ही हा केसांवरती ठेवू शकता। सध्या पावसाळा आहे, त्याच्यामुळे खूप जास्त सुद्धा केसांवरती ठेवू नका, कारण त्याच्यामुळे बऱ्याच जणींना सर्दीचा सुद्धा त्रास होऊ शकतो। तर अशा पद्धतीनं हा तयार करून घेतलेला हेअर मास्क आपल्याला आठवड्यातून 2 वेळा किंवा 15 दिवसातून एकदा कमीत कमी आपल्या केसांवरती अप्लाय करायचं आहे, ज्याच्यामुळे केसांसाठी आवश्यक असणारी पोषक घटक या हेअर मास्कमधून आपल्याला मिळतील। सोबतच आहारामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी, पांढरे तीळ असतील, काळे तीळ असतील, सोबतच कढीपत्ता असेल, मेथीदाणे असेल, प्रोटीनचं प्रमाण असेल, हे वाढवण्याचा प्रयत्न नक्की करा। तर अशा पद्धतीनं मी केसांवरती सुद्धा हा हेअर मास्क आहे तर तो अप्लाय करून घेते। आता त्याच्यानंतर साधारणतः अर्धा तास मी हा केसांवरती ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला माइल्ड शॅम्पूने केस धुवायचे आहेत। पावसाळ्यामध्ये शक्यतो जास्त हार्श शॅम्पू किंवा भरपूर गरम पाण्याने सुद्धा केस धुवायचे नाहीत, त्याच्यामुळे सुद्धा आपली केस गळती होते आणि सोबतच केस सुकवण्यासाठी जास्त इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा सुद्धा वापर करायचा नाही, त्याच्यामुळे सुद्धा आपली केस गळती कमी होते। या छोट्या छोट्या टिप्स सुद्धा तुम्ही फॉलो केल्या तर तुमची केस गळती नक्की कमी होईल। सोबतच हेअर ऑइलिंग खूप महत्त्वाचं आहे। तुमची केस गळती कमी करायची असेल तर तुम्ही एखादा उपाय करा किंवा करू नका, पण हेअर ऑइलिंग नक्की करा। तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते। आय होप तुम्हाला आवडला असेल।